जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, गुरुमंत्र इन्स्टिट्यूट भोकरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण शिकत होतो की लॉग टेबल कसा पाहायचा आहे. मागच्या पार्टमध्ये आपण काही एक्झाम्पल पाहिलेले आहेत, लॉगला हँडल कसं करायचं. विद्यार्थी मित्रांनो, अपेक्षा करतो आपण सगळे नोटबुक, लॉगबुक आणि पेन हे घेऊन बसला असतालच. ठीक आहे, आपण पुढच्या एक्झाम्पलला सुरू करू. लास्ट एक्झाम्पलमध्ये आपण काही फॉर्म्युले घेतले होते. सपोज ए अँड बी हे दोन नंबर आहेत, कॉम्प्लिकेटेड नंबर आहेत, कॉम्प्लेक्स नंबर आहेत, थोडेसे मोठे नंबर्स आहेत आणि आपल्याला याला सॉल्व करायचे, कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर आपण लॉग मध्ये या नंबरचं ॲडिशन करतो, लॉग ऑफ ए प्लस लॉग ऑफ बी. हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा होता आणि याच्यावर आपण एक्झाम्पल सुद्धा पाहिलेला आहे मित्रांनो. जर a डिवाइड बाय b असेल तर याला लॉग नुसार सॉल्व करायचं असल्यास लॉग ऑफ a मायनस लॉग ऑफ b हे फॉर्म्युला आपल्याला वापरायला पाहिजे. जर a टू द पॉवर m असेल तर आपला फॉर्म्युला बनतो मित्रांनो m इंटू लॉग ऑफ a. तर हे तीन फॉर्म्युले आपल्या पूर्ण कॅल्क्युलेशनसाठी न्यूमेरिकलमध्ये आपल्याला खूप हेल्पफुल असतात. बाळांनो, यावर बेस्ड आपण एक एक्झाम्पल पाहिलं. आज आपण पाहू या फॉर्म्युल्यावर बेस्ड एक एक्झाम्पल. सपोज एक नंबर आहे 35826 डिवाइड बाय 54321. या दोघांचं इथं डिव्हिजन आहे बाळांनो. आता डिव्हिजन करायचं आपल्याला समजेल न समजेल मला माहिती नाही. या मेथडनं जर आपण भागाकार केलो तर ते आपल्याला अवघड जाते बाळांनो. मग याला लॉगनं सोडवायचं आहे. तर या नंबरला आपण मानू ए आणि या नंबरला आपण मानू बी. बाळांनो, याच्यासाठी फॉर्म्युला आहे आपला हा ए डिवाइड बाय बी. मग आपल्याला काय करायचं मित्रांनो, तर याच्या सोल्युशनची पहिली स्टेप, याला लॉग मध्ये घ्यायचं. लॉग ऑफ 35826 माइनस log of 54321. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, दोन नंबरचा जर गुणाकार असेल तर लॉगचं ऑपरेशन करताना आपण लॉग मध्ये त्याचं ऍडिशन करणार आहोत आणि दोन नंबरचं जर डिव्हिजन असेल तर लॉग मध्ये त्याचं ऑपरेशन करताना आपण त्या नंबर लॉगचं सबट्रॅक्शन करणार आहोत. ठीक आहे. तर बाकी स्टेप्स जे मी लास्ट पार्ट मध्ये समजून सांगितलंय त्या तशाला तशा असतील. तरी सुद्धा थोडक्यात आपण रिव्हिजन करू. पहिली गोष्ट, रूल आपला काय होता बाळांनो, नंबर 1, लॉग आपल्याला 4 डिजिटचा पाहता येतो. दुसरी गोष्ट होती बाळांनो, 5व्या डिजिटला, 5th डिजिटला आपल्याला राऊंड ऑफ करायचा. 5th डिजिटला आपल्याला राऊंड ऑफ करायचं. तिसरी गोष्ट, या काही गोष्टी आहेत आपल्याला त्या पाळाव्याच लागतील. 4 डिजिटचा लॉग पाहता येतो, 5th डिजिटला आपल्याला राऊंड ऑफ करायचा आहे. आणि महत्वाची गोष्ट, जर नंबर हा इंटिग्रल असेल, इंटिग्रल नंबर मधून, इंटिग्रल पार्ट मधून एक मायनस करायचं आहे आपल्याला, भेटते बाळांनो कॅरेक्टर. हे गोष्ट लक्षात घ्या. तसंच इथं पहा 1 2 3 4 हे 4 डिजिट आपल्या कामाचे. 5व्या डिजिटला आपल्याला राऊंड ऑफ करायचं आहे, बरोबर आहे, 6व्याला. पण सगळ्यात पहिले आपण नंबर ऑफ डिजिट्स मोजून घेऊया. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6. टोटल डिजिट्स 6 आहेत बाळांनो. तर 6 असतील तर याचं कॅरेक्टर 6 मायनस 1, 6 मायनस 1. तर इथं कॅरेक्टर येईल बाळांनो 5. ठीक आहे. पॉइंट देऊन आपण याला सेपरेट करूया. आता एक गोष्ट लक्षात घ्या, 5वा डिजिट कोणता आहे? 5वा डिजिट आहे 6. 6 ला राऊंड करायचा आहे, राऊंड ऑफ करायचा आहे 6 ला. 6 ला जर आपल्याला राऊंड ऑफ करायचा आहे
तर आपण इथं बघू शकतो पाचवा डिजिट हा 5 पेक्षा मोठा आहे. 5 पेक्षा मोठा असल्यावर याच्यामध्ये आपण 1 ऍड करणार आहोत. तर हाच नंबर बनेल आपला 3, 5, 8 आणि 3, म्हणजे हे 4 डिजिट. ठीक आहे. मग आपल्याला इथं 35 चा 8 मध्ये लॉग आणि 3 मध्ये मीन डिफरन्स पाहायचा आहे. 35 चा 8 मध्ये लॉग आणि 3 मध्ये मीन डिफरन्स पाहायचा आहे. 4 डिजिटचा नंबर आहे. पहिल्या 2 डिजिटचा, तिसऱ्या डिजिट मध्ये लॉग, चौथ्या डिजिट मध्ये मीन डिफरन्स. लास्ट पार्ट मध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं, हे लॉगॅरिथम चार्ट आहे. हे लॉगॅरिथम चार्ट आहे. या लॉगॅरिथम चार्ट मध्ये या व्हर्टिकल कॉलम मध्ये, या लॉगॅरिथम चार्ट मध्ये, या व्हर्टिकल कॉलम मध्ये आपले पहिले 2 डिजिट आलेले असतील. आपण इथं पाहू शकता 10, 11, 12, 13, 14, 15 या मॅनर मध्ये पहिले 2 डिजिट या कॉलम मध्ये पाहायचे. तिसऱ्या डिजिट साठी लॉग या आडव्या रो मध्ये पाहायचंय. इथं डिजिट्स आहेत 0 to 9 बाळांनो, 0 to 9 कोणताही असेल. आणि लगेच पुढचं सेक्शन आहे मीन डिफरन्स. हा चौथ्या डिजिट साठी पहिल्या 2 डिजिटचा तिसऱ्या डिजिट मध्ये लॉग पाहायचा आहे आणि चौथ्या डिजिट मध्ये आपल्याला मीन डिफरन्स पाहायचा आहे बाळांनो. मीन डिफरन्स सुरुवात होते 1 पासून शेवट होतो 9 पर्यंत. माझ्याकडे एक लॉग आणि अँटी लॉगचा चार्ट पेपर आहे. आपण आपल्या जवळचं लॉग ओपन करा. सगळ्यात पहिले आपल्याला लॉग पाहायचा आहे. आपल्याला लॉग पाहायचा आहे 35 चा 8 मध्ये आणि मीन डिफरन्स पाहायचा आहे 3 मध्ये. मी माझ्याकडे पाहतो, तुम्ही तुमच्या चार्ट मध्ये लॉग बुक मध्ये पाहून घ्या. तर तुम्हाला भेटेल 35 चा लॉग 8 मध्ये, 35 चा लॉग 8 मध्ये 5539 आहे. मी बाजूला कुठेतरी लिहून देतो 5539. एकदा कन्फर्म करून घ्या. 35 चा लॉग 8 मध्ये 5539 5539 आहे. आणि 3 मध्ये, या 3 मध्ये मला पाहायचंय मीन डिफरन्स. तर त्याच रो मध्ये पुढे जा, त्याच रो मध्ये असं पुढे जा. मीन डिफरन्स मध्ये गेल्यानंतर 3 मध्ये मीन डिफरन्स बघा बाळांनो 4 मिळेल तुम्हाला. या 2 नंबरचं आपल्याला ऍडिशन करायचं मित्रांनो. 9 4 13 ला 3, 8 4 ला 1, 3 आणि 1 4, 5 ला 5, 5 ला 5. तर आपल्याला 3583 चा लॉग मिळाला बाळांनो 5543. तर इथं हा पूर्ण एक नंबर नाही बाळांनो, तर 5 याचे कॅरेक्टर आहे. कितव्या ऑर्डर मध्ये हा नंबर आहे ते सांगते. डेसिमल पॉइंट ने सेपरेट केला. इकडल्या पार्टला आपण मॅन्टिसा म्हणतो, इकडल्या पार्टला आपण कॅरेक्टर म्हणतो. आपल्या ऑपरेशन नुसार इथं डिव्हिजन होतं म्हणून आपण सबट्रॅक्शन करणार आहोत. नेक्स्ट हा टूल इकडे सुद्धा लागेल. एकूण डिजिट आहे ते 1 2 3 4 5. हा 5 नंबरचा डिजिट आहे. हा 5 नंबरचा डिजिट असल्यामुळं इंटिग्रल नंबर किती आहेत डिजिटचे 5. 5 मधून 1 मायनस केला, 5 मधून 1 गेला तर इथं आले बाळांनो 4. डेसिमल पॉइंट ने सेपरेट करणार आहोत. हे 4 आपला कॅरेक्टर आहे मित्रांनो. मग अजून एकदा हे टूल 4 डिजिटचा आपल्याला लॉग पाहता येतो बाळांनो 5432. 5वा डिजिट पहा. 5वा डिजिट हा 1 आहे आणि आपल्या माहितीनुसार 5वा डिजिट हा जर 5 पेक्षा जास्त त्याची व्हॅल्यू असेल तर 1 ऍड करायचा. मग 5 पेक्षा व्हॅल्यू जर कमी असेल तर काय करायचं? तर याला काहीही करायचं नाही. जे पहिले 4 डिजिट आहेत त्याला तसंच राहू द्यायचं. याचा राउंडिंग ऑफ मध्ये काही ऍड करायची आवश्यकता नाही. 5 पेक्षा छोटा नंबर असल्यामुळं हा तसाच राउंड ऑफ होऊन जाईल. या जागी आता आपल्याला लॉग पाहायचा आहे. 54 चा लॉग पाहायचा आहे 3 मध्ये आणि मीन डिफरन्स पाहायचा आहे 2 मध्ये. 54 चा लॉग पाहायचा आहे 3 मध्ये आणि मीन डिफरन्स पाहायचा आहे 2 मध्ये. तरी तुम्ही लॉग टेबल ओपन करून लॉगॅरिथम चार्ट मध्ये जाऊन त्या सेक्शन मध्ये 54 च्या कॉलम मध्ये जा. 54 दिसेल तुम्हाला. 54 चा लॉग बघायचा आहे बाळांनो 3 मध्ये 1 2 3. तर आपल्याला मिळेल 7 3 4 8. कन्फर्म करून घ्या. 54 चा लॉग 3 मध्ये
7348 हे मिळेल तुम्हाला. नंतर मीन डिफरन्स पाहायचे 2 मध्ये. 2 मध्ये मीन डिफरन्स आहे बाळांनो 2. या दोघांचं ऍडिशन करा. लॉगचा आणि मीन डिफरन्सचं ऍडिशन होते मित्रांनो. 8 आणि 2 10 ला 0 8 ला 1 4 आणि 5 3 ला 3 7 ला 7 7350. आज अजून एक नवीन गोष्ट तुम्हाला दुसऱ्या पार्ट मध्ये बघायला मिळणार आहे. खूप चांगली गोष्ट. आता या दोघांना आपल्याला सबट्रॅक्शन करायचं मित्रांनो. आता ही तर झाली ओरिजिनल मेथड. आपण उभ्या मेथड कॉलम मध्ये करून पाहू. 5.5543 मायनस 4.7350. एक गोष्ट लक्षात घ्या, मी मागच्या व्हिडिओ मध्ये पण म्हटलं होतं आणि आज सुद्धा म्हणणार आहे. 5 हा वेगळा आहे, एक कॅरेक्टर आहे. 0.543 हा मॅन्टिस आहे. 4 हे कॅरेक्टर आहे आणि 7350 हा मॅन्टिस आहे. हा टोटल एक नंबर नाही आहे. 5.5543 असं नाही आहे. 0.5543 हा वरच्या नंबरचा मॅन्टिस आहे आणि 0.7350 हा दुसऱ्या नंबरचा मॅन्टिस आहे. तर जर आपल्याला इथं सबट्रॅक्शन करायचं आहे तर सरळ सरळ दिसून आहे वरचा मॅन्टिस हा छोटा आहे आणि खालचा मॅन्टिस हा मोठा आहे. तर आता तुम्ही जर असं समजलात या जागी की या 5 मधून एक कॅरी इकडे घेता येईल, तर तसं घेता येणार नाही मित्रांनो. मॅन्टिसाला मॅन्टिसामधूनच तुम्हाला सबट्रॅक्ट करावं लागेल. कॅरेक्टरचा काही एक संबंध नाही. मग याला सोल्युशन काय बाळांनो? तर याला सोल्युशन एकच आहे. नीट लक्षात घ्या. कॅरेक्टर खालचा मॅन्टिस वरचा मॅन्टिस हा छोटा झालाय, खालचा मॅन्टिस हा मोठा झालाय. तर तुम्ही काय करू शकता, इकडं +1 इकडं 1 वाढवा आणि इकडं बार 1 वाढवा. मायनस कॅरेक्टर नसतो म्हणून आपल्याला बार घ्यावा लागतो. आहे -1च. -1 + 1 काय होईल बाळांनो? 0 होऊन जाईल. याची कल्पना आहे तुम्हाला. तर या -1 ला लिहायची पद्धत कॅरेक्टर असल्यामुळे, कॅरेक्टर कधी निगेटिव्ह नसते त्यामुळे याला बार घ्यावा लागेल आपल्याला. बार 1 वाचा, बार 1 पण आहे निगेटिव्ह, पण कॅरेक्टर निगेटिव्ह कधी नसणार. मग आपल्याला ऍडजस्टमेंट करायची आहे. का तर मॅन्टिस आपला छोटा झाला म्हणून बार 1 इकडे घ्या आणि +1 इकडे ऍड करा. तर हा नंबर काय होईल नीट लक्षात घ्या. तर हा नंबर होईल आता 1.5543 मायनस 0.7350. आता हा कॅरेक्टर नाही आहे. आपण 1 इकडे ऍड केला तर बार 1 कॅरेक्टर मध्ये आपण ऍडजस्ट केलो मित्रांनो. 3 मधून 0 गेले 3, 4 मधून 5 जात नाहीत, कॅरी घ्या. 14 मधून 5 गेले 9, इथं राहिले 4, 4 मधून 3 गेले 1, इथं राहिले 5, इकडून एक इकडे आला 15 झाले, 15 मधून 7 गेले 8. तर बाळांनो आपण काय केलो, ऍडजस्टमेंट केलो. इकडं बार 1 ऍडजस्ट केला आणि त्याच्या बदल्यात इकडं 1 घेतलं. हे दोघं ऍडजस्ट झाले. -1 + 1 हे 0 होते. तर या जागी आता आपल्याला मॅन्टिसा मिळाला 0.8193 हा मॅन्टिसा आपल्याला मिळाला. गोष्ट अशी आहे हे बार 1 + 5 काय झालं 4. बार 1 + 5, बार 1 काही नाही तर -1 -1 म्हणजे बार 1. बार 1 + 5 हे झाले 4, 4 मधून 4 गेले हे झाले 0. कॅरेक्टर मधून कॅरेक्टरला मायनस करा, मॅन्टिसा मधून मॅन्टिसा. साधा नियम आहे. इथं मी लिहून ठेवतो वाटल्यास. कॅरेक्टर मधून सबट्रॅक्ट करायचे तर कॅरेक्टर होईल आणि मॅन्टिसा मधून मॅन्टिसा मधून सबट्रॅक्ट होईल मॅन्टिसा. या साध्या गोष्टी छोटे रूल्स आहेत बाळांनो, विसरू नका. मी रॅन्डमली हा नंबर सिलेक्ट केलाय. मला नव्हती अपेक्षा की तुम्हाला लगेच हे एक्झाम्पल पुढे येईल.
का तर मी काही डिसिजन घेऊन काही प्लॅनिंग करून वगैरे घेत नाही. व्हिडिओ पुढे आलो, कॅमेरा पुढे आला, जे नंबर डोक्यात आला मी ते घेतलाय. माझी अपेक्षा नव्हती की एवढ्या लवकर तुम्हाला एक टफ एक्झाम्पल भेटावं, पण काय माहिती देवाची इच्छा असेल की तुम्हाला लगेच टफ एक्झाम्पल समजून जाईल. असो, मायनस कॅरेक्टरला मायनस निगेटिव्ह साईन दाखवता येत नाही म्हणून त्याला बार म्हणतात. ऍडजस्टमेंट केली आहे आपण -1 + 1 ची. काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत, तुम्हाला आलेल्या गोष्टी बेस्ट. तर हे -1 + 5, 5 मधून 1 जाणार आहे 4, 4 मधून वापस -4, 4 - 4 0. कॅरेक्टर किती आला 0. मग आपल्याकडे मॅन्टिसा काय उरला आहे, तर आपल्या या लॉगचं ऑपरेशन झालं बाळांनो 0.8193 आणि हे पॉइंट ओळखूया म्हणून आपण हा घेतलाय 0. आता आपल्याला काय करायचंय, लास्ट स्टेप मध्ये सांगितलं होतं, सगळ्यात पहिले आपण लॉक करणार, नंतर आपण अँटी लॉक वापरणार. अँटी लॉक केल्याशिवाय आपल्याला उत्तर मिळणार नाही. तर अँटी लॉक बघायचं आहे आपल्याला 0.8193 चं अँटी लॉक बघायचंय. 0.81 चं 93 मध्ये आपल्याला अँटी लॉक पाहायचं. जे लॉकची मेथड होती तीच अँटी लॉकची सुद्धा आहे. 81 चा अँटी लॉक बघा 9 मध्ये आणि मीन डिफरन्स पहा 3 मध्ये. हे अँटी लॉकचा मी चार्ट करून ठेवलेला होता बाळांनो. बघा डेसिमल पॉइंट दिसत असेल तुम्हाला, डेसिमल पॉइंटच्या पुढे 2 डिजिट. डेसिमल पॉइंट सोबतच आपला मॅन्टिसा असतो बाळांनो. 0.81 तर पहिले 2 डिजिट या व्हर्टिकल सेक्शन मध्ये पाहायचं कॉलम मध्ये, तिसऱ्या डिजिटचा अँटी लॉक बघायचा आणि चौथ्या डिजिटचं मीन डिफरन्स बघायचं या सेक्शन मध्ये. अँटी लॉक आणि मीन डिफरन्स या दोघांना ऍड करायचं. लगेच आतापर्यंत तुम्ही लॉकचं पान पाहत असाल तर आता अँटी लॉकचं पान पहा. अँटी लॉकचं पेज ओपन केल्यानंतर तुम्हाला 0.81 शोधायचं आहे या कॉलम मध्ये. जे बी आपले लॉग बुक आहे, लॉग बुक मध्ये 0.81 सर्च करायचं आहे पहिल्या कॉलम मध्ये. 0.81 सर्च करा. 0.81 च्या पुढे सरळ रो मध्ये पाहत जायचं. 0.81 चं 9 मध्ये अँटी लॉक पाहायचं बाळांनो. 0.81 चं 9 मध्ये अँटी लॉक आहे 6592. 6592 अँटी लॉक आहे. 0.81 चं 9 मध्ये अँटी लॉक आहे 6592. हे कुठं पण रॅन्डमली आकडा लिहून घ्या, या आकड्याचं काहीही देणं घेणं नाही, फक्त तुम्हाला कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे. आणि 3 मध्ये पाहायचं आपल्याला मीन डिफरन्स 1 2 3. मीन डिफरन्सच्या सेक्शन मध्ये जा, रो मध्ये 0.81 च्या रो मध्ये जायचं अँटी लॉक साठी आणि मीन डिफरन्स साठी. तर 0.81 चा 9 मध्ये अँटी लॉक आहे 6592 आणि मीन डिफरन्स जर आपण 3 मध्ये पाहिलं तर आपल्याला मिळालंय 5. या दोघांचं ऍडिशन करा लाईक लॉग 5 2 7, 9 ला 9, 5 ला 5, 6 ला 6. तर 0.81 चं 93 मध्ये लॉग अँटी लॉग आपण पाहिल्यानंतर आपल्याला रिझल्ट मिळाला आहे 6597. 6597. मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती, ज्या बी स्टेपला आपण अँटी लॉग पाहतो क्वेश्चन न करता, डाऊट न करता एक डिजिट नंतर डेसिमल पॉइंट द्या. एक डिजिट नंतर डेसिमल पॉइंट दिल्यानंतर याचा आन्सर होईल 6.597. 6.597. कॅरेक्टर पहा, कॅरेक्टर 0 आहे म्हणून तुम्ही असं लिहू शकता 10⁻0. बट एक रूल आहे a⁻0 = 1. कोणत्याही नंबरचा पॉवर 0 आहे म्हणजे काही नाही, फक्त 1 आहे. हा नंबर झाला आपला 6.597. हे आपलं आन्सर आहे. म्हणजे या ऑपरेशनचं जेव्हा आपण 3 5 8 2 6 7 लक्ष 3,58,267 3,58,267 ला जर 54,321 जर डिव्हिजन केलो तर आपल्याला आन्सर येईल बाळांनो 6.597. आता विचार करा मित्रांनो, आपल्याकडे कॅल्क्युलेटर नाही. आपल्याला या नंबरनं 3 न देता येईल का, 4 न देता येईल का, 5 न
इथं युनिट प्लेसला 1 दिसतंय, इथं युनिट प्लेसला 7 दिसतंय. आता सुरुवातीला तुम्हाला हे खूप किचकट वाटेल, पण जशी तुमची प्रॅक्टिस वाढेल, एक्झाम्पल मोर एक्झाम्पल प्रॅक्टिस करायला, एकावर एक एक्झाम्पल तुम्ही घ्यायला, तर त्यावेळेस तुमचा हात साफ होईल. आणि ज्यावेळेस तुमच्या हातातून 60, 70, 80, 90, 80, 90 अप टू 100 एक्झाम्पल सॉल्व्ह होतील, तुम्हाला लॉग बघायला काही वेळ लागणार नाही. या सगळ्या ऑपरेशनला मोजून अर्धा मिनिट ते 1 मिनिटात आपल्याला सोडवता येते. मित्रांनो, स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा, प्रॅक्टिस करा, खूप प्रॅक्टिस करावी लागते बाळांनो. सहज सोपं शॉर्टकट असं काही नसतंय. आणि माझी सुद्धा इच्छा आहे की तुम्ही शॉर्टकटच्या नादाला न जाता व्यवस्थित प्रॉपर पद्धतीने स्टेप बाय स्टेप जाऊन खूप सारे एक्झाम्पल सॉल्व्ह करून प्रॅक्टिस केल्यानंतर तुमचा हात साफ होईल. लॉग अँटी लॉगची काही भीती वाटणार नाही. सगळे ऑपरेशन सोपे होऊन जातील. न्यूमेरिकलमध्ये तुम्हाला त्रास होणार नाही. हे छोटासा माझा प्रयत्न होता तुम्हाला लॉग अँटी लॉग सांगण्याचा, आणि माझा प्रयत्न यशस्वी झाला तर मला खूप बरं वाटेल बाळांनो. माझी एकच इच्छा आहे, तुम्ही खूप अभ्यास करावा, तुमची खूप प्रगती व्हावं, आपल्या सगळ्या ग्रामीण भागातले विद्यार्थी खूप हुशार व्हावं. याच्या पलीकडे माझी इच्छा काही नाही बाळांनो. जय हिंद.